आज तुम्ही दोघं असते तर जेवण आटपून तुमच्या गावगप्पा सुरू झाल्या असत्या. मग मी उगाच चिडल्याचं नाटक केलं असतं आणि तुम्हा दोघांना झोपायला पाठवलं असतं. पण आज तुम्ही दोघं बी नाही हो. तुम्ही गेला आणि समजा घर मोकळं झालंय. अख्खं घर रिकामं झालं आबा. या घरची वास, या भित्ती समद समद खायला उठलो आबा. तुम्ही होते तेव्हा दिसरात तुमच्या आवाजानं अख्खं घर भरलेलं. आज अचानक मुक्क झालं. तुम्ही माझा आभाळ होता आबा. पण आज माझ्या डोक्यावरनं माझं आभाळच हरवलं. कमळे गेली आणि पायाखालची भुई सरकली. तुम्ही सांगा ना आता मी काय करू? मी एकटी कशी जगू आबा? सांगा ना मी एकटी कशी जगू? तुम्ही दोघं मी एक एक करून गेला आणि मला एकटं पाडलं आबा. मला लय एकटं वाटतं. मला लय एकटं पाडलं. नाही पण आता कमळेला बी नाही बोलवू शकत. तिला मुंबईला जाऊन तिचं सपान पुरं करायचं आहे. तिला तुमची साथ होती म्हणून ती एवढं मोठं पाऊल उचलू शकली. ती मुंबईला गेली पण आता कशी असेल, कुठं राहत असेल, काय करत असेल, माझी पोर जेवली असेल का नाही काय बी कळायला मार्ग नाही. आबा माझी पोर जिथं कुठं असेल तिथं तिचं रक्षण करा. तिच्या समद्या इच्छा पुऱ्या होऊ दे. ती नेहमी खुश राहिली पाहिजे.